पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, पण ट्रान्सफर मोडमध्ये गोंधळलेले आहात. काळजी करू नका, आता समजून घेऊ. जर तुम्हाला कमी रक्कम त्वरित नसेल पण काही तासात पाठवायची असेल तर NEFT हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला मोठी रक्कम त्वरित पाठवायची असेल तर RTGS वापरा. जर तुम्हाला 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस कधीही त्वरित पैसे पाठवायचे असतील तर IMPS किंवा UPI चा वापर करा. UPI विशेषतः सोयीस्कर आहे कारण ते तुम्हाला QR कोडद्वारे किंवा फक्त मोबाईल नंबर वापरून पैसे पाठविण्यास येते. नमस्कार. आजच्या डिजिटल युगात पैसे पाठवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. NEFT, RTGS, IMPS आणि UPI हे त्यापैकीच काही प्रमुख पर्याय. या व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक पद्धतीबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि त्यांच्यातील फरक समजून घेऊ. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. ही एक इलेक्ट्रॉनिक पैसे ट्रान्सफर प्रणाली आहे जी तुम्हाला एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात अकाउंट नंबर आणि IFSC द्वारे पैसे पाठवण्याची सुविधा देते. NEFT सेवा आता 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस उपलब्ध आहे. NEFT द्वारे तुम्ही कितीही रक्कम पाठवू शकता, कोणतीही किमान किंवा कमाल मर्यादा नाही. पैसे साधारणतः काही तासात जमा होतात. RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट. नावाप्रमाणेच RTGS द्वारे केलेले व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे त्वरित होतात. RTGS प्रामुख्याने मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी वापरले जाते, ज्यात किमान मर्यादा 2 लाख रुपये आहे. RTGS सेवा देखील आता 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस उपलब्ध आहे. IMPS म्हणजे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. ही सेवा तुम्हाला 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस, अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पैसे त्वरित पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा देते. IMPS द्वारे तुम्ही मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा ATM द्वारे व्यवहार करू शकता. IMPS व्यवहारांसाठी कमाल मर्यादा बँक नुसार बदलते. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. ही एक अतिशय सोयीस्कर आणि जलद पैसे ट्रान्सफर पद्धत आहे. UPI वापरण्यासाठी तुम्हाला एक व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस तयार करावा लागतो, जो तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असतो. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून किंवा कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता. UPI व्यवहार देखील 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस उपलब्ध असतात आणि त्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. गुगल पे, फोन, पेटीएम सारखे अनेक लोकप्रिय ॲप्स UPI वर आधारित आहेत. NEFT, RTGS, IMPS आणि UPI हे सर्व पैसे ट्रान्सफर करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला NEFT, RTGS, IMPS आणि UPI मधील फरक समजण्यास मदत झाली असेल. धन्यवाद.